2025 मध्ये एमपीएससी न्यू पॅटर्न जो आहे तो यूपीएससीच्या लाईनवर झालेला आहे. तर आम्ही आता एमपीएससीची जी 28 सप्टेंबरला जी प्रिलिम आहे त्यानंतर यूट्यूबवर स्पेसिफिकली करंट इश्यूजची एक सिरीज क्रिएट करत आहोत एमपीएससी मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं, जी यूपीएससी मेन्सला पण युजफुल राहणार आहे. आणि याचं कारण म्हणजे करंट इन्स्पायर्ड क्वेश्चन्स. तर ॲक्च्युअली यूपीएससी मध्ये क्वेश्चन कसे येतात, कसे विचारले जातात, कसे प्रेडिक्ट करायचे असतात, याचं जे रिलेशन आहे ते करंट इश्यूज आहेत हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ते बेसिक इक्वेशन लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे काय की नेहमीच यूपीएससी मध्ये जेव्हा क्वेश्चन येतो तो नेहमीच लॉजिकल क्वेश्चन असतो. म्हणजे एखादी न्यूज असते आणि त्या न्यूजवरून एखादा तुमच्या सिलेबसचा स्टॅटिक पॉईंट, म्हणजे सिलेबसचा पॉईंट म्हणून आपण, तो ट्रिगर होत असतो. आणि या सिलेबस पॉईंटचे जेवढे काही डायमेन्शन्स असतात त्याच्यावर जनरली क्वेश्चन येत असतो. याला आपण करंट इन्स्पायर्ड क्वेश्चन म्हणत असतो. म्हणजे जर आपण यूपीएससीच्या गेल्या 4-5 वर्षातले क्वेश्चन जर बघितले तर GS1 मध्ये अप्रॉक्सिमेटली 70%, GS2 आणि GS3 मध्ये अप्रॉक्सिमेटली 90 to 100% क्वेश्चन्स हे करंट इन्स्पायर्ड क्वेश्चन असतात. म्हणजे काहीतरी कारणानं ती गोष्ट न्यूजमध्ये असते, इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू हे मोस्टली फॉलो केले जातात आणि त्यामधून एक सिलेबसचा पॉईंट ट्रिगर होतो आणि त्याच्या वेगवेगळ्या डायमेन्शनवर क्वेश्चन येत असतो. फॉर एक्झाम्पल आपण GS1 जे 2025चा आत्ताचा यूपीएससीचा जर पेपर बघितला तर आपल्याला लक्षात येतं जो पहिला क्वेश्चन आहे म्हणजे GS1चा तो हरप्पन आर्किटेक्चरवर क्वेश्चन आलाय. पण हा का आला? कारण 100 वर्ष इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे हडप्पा सिव्हिलायझेशनची डिस्कवरी झाल्यानंतर 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे काय, ह्या न्यूजवरनं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हा सिलेबसचा पॉईंट ट्रिगर झाला आणि त्याचे वेगवेगळे जे डायमेन्शन्स असणार आहेत, मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन टाउन प्लॅनिंग असेल, आर्किटेक्चर असेल, या पद्धतीच्या वेगवेगळ्या डायमेन्शनवर क्वेश्चन जनरेट होत असतो. म्हणजे हा पॉईंट ट्रिगर झाला. किंवा आणखी एक एक्झाम्पल घेऊ. म्हणजे सपोज न्यू एनसीईआरटी टेक्स्टबुकचं फीचर्स कॉम्प्लेक्सिटी ऑफ द मुघल रूलर्स पोर्ट्रेज अकबर ॲज अ राईन ब्लेंड ऑफ ब्रुटॅलिटी अँड टॉलरन्स. म्हणजे काय की अकबरचे आणि मुघल रूलर्स काही कारणानं एनसीईआरटीच्या न्यू बुकमुळे चर्चेत होते. म्हणजे अकबर हा व्यक्ती, अकबर ॲज अ रूलर आपल्याला वेगवेगळ्या डायमेन्शननं स्टडी करावा लागेल. मग त्याची रिलिजियस सिस्टीम, त्याचं आर्किटेक्चर, त्याचं पेंटिंग, त्याच्या राजपूत पॉलिसी आपल्याला सगळं स्टडी करायला आणि त्यातल्या एखाद्या डायमेन्शनवर क्वेश्चन येणार आहे. तीच गोष्टीत आलेली दिसते अकबरचं रिलिजियस सिंक्रेटिझम. किंवा जॉग्राफीचा आपण एखादा क्वेश्चन घेऊ. म्हणजे आता जर बघितलं तर न्यूज काय होती, इंडिया ओव्हरटेक जर्मनी टू बिकम थर्ड लार्जेस्ट जनरेटर ऑफ विंड अँड सोलर एनर्जी. म्हणजे न्यूज मधून ट्रिगर होणारे 2 पॉईंट्स होते, एक म्हणजे विंड एनर्जी आणि दुसरं म्हणजे सोलर एनर्जी. आणि ह्याच्या वेगवेगळ्या डायमेन्शनवर मग त्याचं रिसोर्सेस काय आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, इंडियामध्ये त्याचा कशा पद्धतीनं वापर केला जातो, त्याचे युजेस काय, अशा वेगवेगळ्या डायमेन्शनवर एखादा क्वेश्चन जनरेट होण्याची पॉसिबिलिटी होते. तीच गोष्ट आता इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑफ द सोलर एनर्जी जनरेशन इन इंडिया असा क्वेश्चन जनरेट झाला. म्हणजे काय, त्यावेळी एखादी न्यूज असते, त्या करंट इश्यूजवर एखादा सिलेबसचा पॉईंट ट्रिगर होतो आणि त्या सिलेबस पॉईंटवरून तुम्हाला ती गोष्ट प्रिपेअर करावी लागते.